संतांची भूमी महाराष्ट्र, या महाराष्ट्रात चाललंय काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात काय फरक आहे बरं, जाणून घेऊया. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक आपण या भागामध्ये पाहणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये भोंदू बाबा ह्या महिलांना, लोकांना, भोळ्या भांबड्या भक्तांना कशा प्रकारे फसवतात हे आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून आपलं मत नक्कीच नोंदवा. चला तर मग सुरू करूया आजचा विषय. श्रद्धेची शिकवण की अंधश्रद्धेचा विरोध, जाणून घेऊया संतांच्या ओवीतून. मित्रहो, लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरकडे चालत जातात, पण या भक्तीमागे आंधळा विश्वास आहे का की विवेकपूर्ण श्रद्धा? महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे. इथे श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये आपल्याला फरक ओळखून घ्यायचा आहे. मित्रहो, वारकरी संप्रदायाची मूलभूत तत्वे कोणती आहेत? तर वारकरी परंपरेची पायाभरणी केलेली आहे संत ज्ञानेश्वरांनी. त्यांनी ज्ञानेश्वरीमधून ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय मांडलेला आहे. आता विश्वात्मके देवी येन वाग्यज्ञे तोषावे, ही अध्याय पहिला, ओवी पहिली ज्ञानेश्वरीची आहे. यातून स्पष्ट होते भक्ती ही ज्ञानावर आधारित असावी, श्रद्धा ही ज्ञानावर आधारित असावी. संत तुकाराम यांनी अंधश्रद्धेवर कठोर टीका केलेली आहे. संत तुकाराम असं म्हणतात, त्यांच्या अभंगातून भोंदूपणावर थेट प्रहार करताना दिसत आहेत. ते असं म्हणतात, पाखंडी सांगती वेद अंतरी नाही सद्बुद्धी. तुकाराम गाथा. आणि काय अर्थ बरं नेमका याचा? जो धर्माच्या नावावर फसवतो तो खरा संत नाहीये, असं स्पष्ट संत तुकाराम महाराज या ठिकाणी सांगताना दिसत आहे. संत एकनाथ महाराज सुद्धा बाह्य दिखाव्यांवर टीका करताना दिसत आहेत. लोक बाह्य दिखाव्यावर पाहूनच त्या ठिकाणी फसताना दिसत आहेत. तर टीका काय बरं त्यांची? संत एकनाथ महाराजांनी बाह्य दिखाव्यावर टीका केलेली आहे. ते म्हणतात, वेशावरून साधूपणा ठरवू नका, असे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. ओवी त्यांची फार महत्वाची बरं का. वेश पाहुली साधू मानू नये अंतरात्मा पहावा. एकनाथी भागवतमध्ये त्यांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. ही ओवी थेट अंधश्रद्धेच्या मुळावरती घाव घालते आहे. वारकरी संप्रदायातील विवेक आणि समता ही वारीमध्ये आपल्याला दिसून येते. कोणताही जातीभेद नाही, स्त्री पुरुष समान, कोणतेही गुप्तविधी नाहीत, ही शिकवण संत नामदेव यांनी आपल्या अभंगातही दिलेली आहे. अभंग काय म्हणतो? आधी बीज एकले मग वाढे रोप. नामदेव यांच्या गाथेमध्ये हे लिहून ठेवलेलं आहे. त्याचा अर्थ काय बरं? ज्ञान, श्रद्धा आणि भक्ती. ज्ञान महत्वाचं लक्षात घ्या, नुसती श्रद्धा आणि भक्तीच नाहीये. तर ज्ञान, श्रद्धा आणि भक्ती या तिघांचा संगम जर असला तर माणूस फसत नाही. संतांचा अंधश्रद्धेविरोधी संदेश आहे. संत तुकाराम महाराज यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, मना सज्जना भक्ती पंथे चालावे, पाखंडी लोकांपासून दूर राहावे. तुकाराम गाथामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे. हे थेट समाजाला दिलेले सावधगिरीचे आव्हान आहे. भक्ती म्हणजे भीती नाही, संतांची भूमिका आहे, लक्षात घ्या. आज आपण बघतोय भीती घालून लोकांना फसवलं जातं. जे वेगवेगळ्या प्रकारचे भोंदू बाबा आहेत ते लोकांना भीती घालतात आणि त्याचा गैरफायदा घेतात. संत ज्ञानेश्वर यांनी भगवद्गीतेचे भाष्य करताना सांगितलेलं आहे. ते ओळीमध्ये लिहितात, भक्ती आणि ज्ञान एकत्रीची साधन. नुसती भक्तीच नाही तर ज्ञान सुद्धा महत्वाचं आहे. या दोघांची एकत्री हे दोघंही साधन आहेत. भक्ती आणि ज्ञान हे भगवंत प्राप्तीचे साधन आहेत. नुसत्या ज्ञानाने भगवंत मिळत नाहीत आणि केवळ भक्तीने सुद्धा नाहीत, तर दोघांच्या एकत्रीचे साधन हे आहे. ज्ञानेश्वरीच्या अध्याय 12 मध्ये सगळं लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय बरं? ज्ञानाशिवाय भक्ती ही अंधश्रद्धाच ठरत असते. पंढरपूरची वारी हे जिवंत उदाहरण आहे. विठोबाची भक्ती साधी आहे, सामूहिक आहे आणि तेवढीच ती विवेकपूर्ण आहे. कुठल्याही प्रकारचा झाडफूक नाही, गुप्त तांत्रिक विधी सुद्धा यात आपल्याला दिसत नाही. मित्रहो, शेवटी मी एवढंच संदेश देणार आहे, वारकरी संतांनी देवावर विश्वास ठेवायला शिकवलं, पण माणसांवर आंधळा विश्वास ठेवायला नाही. मित्रहो, जिथे प्रश्न विचारायला बंदी असते तिथे धर्म नाही, तिथे अंधश्रद्धा असते, अंधश्रद्धा वाढते. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील फरक संप्रदायाच्या माध्यमातून लोकांना कळू दे. तुम्हाला काय वाटतं? आपलं मत नक्की नोंदवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.